नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने नेवासा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत होणाऱ्या अवैधरित्या वाळू उपस्यावर व वाळू वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला कापूरडोह ज्ञानेश्वर मंदिरामागे नेवासा या ठिकाणी काही डंपर हे अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची वाहतूक करताना आढळून आले। आम्ही त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण 3 डंपर आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। तर 6 आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत। त्यापैकी 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे, तर 4 आरोपी हे फरार आहे। त्यामधील एक जो मालक आहे तो किया गाडी घेऊन आमची चाहूल लागताच तोही पळून गेलेला आहे, त्याचाही शोध चालू आहे। अशा प्रकारे आम्ही 3 डंपरला ताब्यात घेत आणि 4 ब्रास वाळूला ताब्यात घेत एकूण 27,16,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर इसमावर नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील प्रक्रिया करत आहोत। सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर यापुढेही चालू राहील। धन्यवाद।